जय महाराष्ट्र मित्रांनो, मी असिस्टंट लोकपाल भूषण अर्जुनराव जगताप. तर आपण खूप दिवसानंतर हा व्हिडिओ बनवत आहोत. खरं तर आम्ही 23-24 तारखेला जिथं या झेडाटे भुसावळला आलो होतो त्याच वेळेस व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं होतं, पण थोड्या काही पर्सनल कामामुळे आणि इथं इन्व्हॉल्व होण्यामुळे आम्हाला उशीर झाला. त्याच्याबद्दल सर्व माझ्या व्ह्युअरचं मी पहिल्यांदा माफी मागतो. तर आपण महाराष्ट्रासाठी बोलून घेतलो म्हणजे मला इंस्टावर वगैरे 50-60 मुलांचे मेसेज वगैरे आले, युट्यूबवर पण आले, दादा सर वगैरे तुम्ही मराठी लोकांसाठी तुम्ही सीबीटी 2 साठी कशी प्रिपरेशन केली होती, त्याबद्दल काय कुठून मटेरियल केलं होतं त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्ही काहीतरी सांगावे. हेच आणि मला पण म्हणजे मला आणि माझे रूममेट्स आहेत इथं 3-4, तर यांना पण आम्ही महाराष्ट्रासाठी काहीतरी करावं ही आमची खरोखरच इच्छा आहे. त्यासाठी थोडं उशिरा का होईना आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत. त्याबद्दल तुम्ही आता ऐकून घेता. थोडासा लंबा होईल व्हिडिओ, पण तुम्ही प्रामाणिकपणे आणि मन लावून ऐकता अशी माझी इच्छा आहे. तर पहिली गोष्ट आपण पाहू आता सीबीटी 1चा आता नुकतेच एक्झाम झालेले आहेत आणि त्याच्यानंतर तो कट ऑफ विषय चालू असेल सध्या युट्यूबवर. आता आम्ही तर काही युट्यूब पाहत नाही कारण की आमचं तर आम्ही प्रिपरेशनच्या दौरान नाही आहे, आमचं झेडाटीला ट्रेनिंग असल्यामुळे आम्ही तिकडे आहोत. तर आता तुम्ही कट ऑफचा खेळ, जर माझं असं म्हणणं आहे, जर तुम्हाला 40+ किंवा तसा कट ऑफ माझ्या मतात तरी 42-44 यावेळेस सीबीटी 1ला काय झालेला आहे, आमच्या वेळेस 75 अटेम्प्ट आम्ही केले होते. त्याच्यात सायन्स वगैरे 20 मार्काचा आला होता. यावेळेस 4-5 क्वेश्चन आल्यामुळे पोरांचे अटेम्प्ट कमी झालेले आहेत. 60+, 62+ असं मॅक्झिमम मुलांचे मला जेवढे व्ह्यू आलेले आहेत रिव्ह्यू, त्याच्यात असं सांगितलेलं आहे की दादा पुरा अटेम्प्टच झालेले आहे, त्यामुळे कट ऑफ कमी जाऊ शकतो. हा तुमच्या बॅक ऑफ माइंड मध्ये असायला हवा. तरी माझं असं म्हणणं आहे की जसं रेल्वेची आपण एक्झाम देतो त्याच्यात टेक्निशियन झालं, ग्रुप डी झालं, एएलपी झालं, त्याच्यात मॅथ रिजनिंग हे कॉमन आहे. मॅथ रिजनिंग सायन्स तुम्ही जर सीबीटी 2ची 40+ वाल्यांना पण प्रिपरेशन केली तर तुमच्या फायद्यातच राहील. त्यासाठी तुम्ही आतापासूनच करून घ्यायचं. माझ्यापासून तुम्ही कट ऑफची अपेक्षा करू नका. मी तुम्हाला एकच सांगेल की 40+ जर मार्क असतील तो कोणत्याही कॅटेगरीचा असो, यूपी, ओबीसी, युआर, एससी 1 तर त्यांना 38-36, एससी एसटी असेल त्यांना पण प्रिपरेशन करू शकता. दुसरी गोष्ट झाली आता प्रिपरेशन कशी करायची, तर त्याच्यात तुम्ही आता मॅथचे वगैरे तुम्ही टीचर तर पाहिलेलं असेल. सीबीटी 1 तुम्ही क्लिअर करत आहात म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज आहे. तरी माझं जर म्हणणं असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे, तर सीबीटी 2 साठी आम्ही, जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगलेलं आहे, मी मुळात हा रेल्वेचा एस्पिरंट नव्हतोच. मी होतो एसएससी सीजीएलचा. त्याच्यामध्ये गगन प्रताप सर, अब्बास सेनी सर, त्यानंतर आदित्य रंजन, साहिल सर, मी म्हणजे मॅथसाठी भरपूर टीचर पाहिलेले आहेत. ऑलरेडी माझं मॅथ पण चांगलेलं होतं. मला पण 60 पैकी 59 मार्क आहेत सीबीटी 2ला, त्याच्यात मी जाणार नाही. पण तुम्हाला असं सांगतो, जसं गगन प्रताप सर आता मोस्ट एक्झाम म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन, आता तसं एक्झाम टीसीएस जर एक्झाम घेता त्याच्यात तुम्ही पॅटर्न समजून घ्या. पॅटर्न मध्ये काय झालेला आहे, टीसीएस हे मॅथ रिजनिंगची लेवलच डाऊन केलेली आहे. हे एलपी साठीच नाही, पूर्ण इंडियन रेल्वेच्या एक्झाममुळे. त्याच्यात ते मॅथ रिजनिंगचे जे टॉप 100, टॉप 50 असे क्वेश्चन घेऊन येतात. गगन प्रताप सर झाले, आदित्य रंजन सर झाले, यांचे तुम्ही ते क्वेश्चन करायला पाहिजे, ते मस्ट करायला पाहिजे, त्याचं रिव्हिजन करायला पाहिजे, हे माझ्याकडून सांगून राहील. आणि तुम्ही जसं आता एक साहिल सर आहेत, साहिल खंडेलवाल सर, ते जाने म्हणजे इंडियन रेल्वेचा जर अभ्यास करत असेल साहिल सर माहित नाही असं होऊच नाही शकत. तर त्यांना एक स्पेशल बॅच टाकली असेल. आम्ही ज्यावेळेस प्रिपरेशन केली होती 500-600 रुपयाची एक कॉमन बॅच राहते सीबीटी 2 साठी. भलाही तुम्हाला लय मुलांचा काय होते की साहिल सरांचं शिकवणं पद्धत आवडत नाही, म्हणजे ते समजत नाही, तर तुम्ही शिकणं ते त्याच्यात जाऊ नका असं माझं म्हणणं आहे. त्याच्यात कंटेंट, ते बाकी एक्झामचं ते म्हणजे ते मेहनत घेऊन ते कंटेंट आणतात, ते कंटेंट मुलांना देतात. ते कंटेंट एक वेळेस तुम्ही त्याचे स्टुडंट असा नसा, तुम्ही ते मारणं मस्ट आहे हे तरी मला वाटते. तुम्ही जर ऍडव्हान्स, आता ऍडव्हान्स मॅथ रेल्वेला तेवढं येत नाही जसं सीजीएलला येते. जरी ऍडव्हान्स करायचं असेल, तुम्हाला खरोखरच इच्छा जास्त असेल, तुम्ही पवनराव सर पण पाहू शकता. पवनराव सर थोडेसे बोरिंग जातात, पण ऍडव्हान्स मध्ये जर त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही असं मला तरी वाटते. आणि दुसरी गोष्ट हे झालं मॅथच्या बाबतीत. बऱ्यापैकी म्हणजे 5-6 युट्यूबवरचे जाणे मांजाने तुम्ही मॅथचे असे टीचर फॉलो करू शकता. त्यानंतर झालं रिजनिंगचं. तर रिजनिंगचं मी म्हणतो रिजनिंग काही हवा आहे नाही, ते आउट ऑफ नॉर्मल पोट्टा पण मारून चाललेला आहे आजकाल. तर तुम्ही थोडंफार एक तर आकाश चतुर्वेदी सर आहेत, रिजनिंगसाठी बेस्ट आहेत इंडियन रेल्वेचे, जे ते कंटेंट घेतात. तुम्ही बॅच पण नाही घेतली, युट्यूब पण केलं तर मोर दॅन इनफ असं त्यांचं कंटेंट राहील रिजनिंगसाठी. आणि त्याच्यानंतर ते टेक्स्ट बुकचं ते आता आपण पुढे बोलू सांगणार आहे त्याच्याबद्दल. आणि एक झालं बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग, जे आपण सीबीटी 1ला तुम्ही सायन्स दिलं ते सायन्स आता याला राहणार नाही, इथं राहणार आहे इंजिनिअरिंग सायन्स. या इंजिनिअरिंग सायन्स म्हणजे असं राहते की याच्यात फिजिक्स जास्त राहतो, याच्यात न्यूमेरिकल जास्त राहतो. आणि फिजिक्स असल्यामुळे हे दुसरी बॅच म्हणजे हे ते केमिस्ट्री, बायोलॉजी हे क्वेश्चन याच्यात अपेक्षा करू नका.
ते येणारच नाही. ज्याच्यात ड्रॉइंग वगैरे येते त्याच्यासाठी तुम्ही सायन्सची एक 700 रुपयाची बॅच येणार. आता 700 जी आहे की मे बी वाढली असतील ते माहित नाही. एक नीरज सर आहेत सायन्स मॅग्नेटवरून, तुम्ही नीरज सरवर ट्रस्ट करू शकता. त्यानंतर योगी सर आहेत, हे जे पाठशालावरचे आहेत, आणि कौटल्यवरचे सर आहेत, एक VIP गुरुजी आहेत. असे तुमचा जर अभ्यास झालेला असेल, तुम्ही रिव्हिजनवर आले असाल किंवा तुमची फर्स्ट असेल, तुम्ही लवकरात लवकर तुम्ही प्रिपरेशन खतम करून हे जेवढी युट्यूबर आहे ते मी एक पण सोडू नका. तुमच्या इकडून तुम्ही म्हणजे काही सोडूच नका. मी तर काही सोडलंच नव्हतं. हे मी रिपीटेड मारत होतो. आणि त्याच्यानंतर एक बुकवरून आम्ही तर काही जास्त अभ्यास केला नाही. आम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरचे स्टुडंट आहोत, ऑनलाईनच केलेला आहे. पण जरी बुक घ्यायचं असेल तुम्हाला बेसिक सायन्ससाठी तर तुम्ही युथ पब्लिकेशनचं एक चांगलं बुक आहे, युथ पब्लिकेशन बुक वगैरे घेऊ शकता. युट्यूबवरची हे झालं बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग बद्दल. आणि ड्रॉइंग पण त्याच्यात तुम्ही सगळं कंटेंट आलेलं आहे. त्यानंतर आता मॉकचं, आता बघ त्याच्यानंतर हे सगळं प्रिपरेशन झाल्यावर कसं करा तुम्ही डेली. आता समजा एक्झामच्या पहिले तर तुम्ही डेलीच मारायला पाहिजे, पण आता सध्या बी तुम्ही प्रिपरेशन करता दर 2 दिवसातून 3 दिवसात तुम्ही एक मॉक किंवा 2 मॉक असे लावलेच पाहिजेत. कारण की आपली अवकात आपण किती पाण्यात आहोत हे आपल्याला मॉकूनच समजते. टेक्स्ट बुकवरचे एकही अशी मॉक नसली पाहिजे की तुमच्या जाण्यात सोडवल्या नाही गेली पाहिजे. टेक्स्ट बुकवरचे म्हणजे थोडीशी लेवल पण वर असली तरी तुम्ही पर्सेंटेज त्याच्यात बघा. तुम्हाला कसं लेवल हाय आहे कमी आहे याच्यावर जाऊ नका. ते पर्सेंटेजवर तुम्ही ट्राय करा की 90% वर तुम्ही असले पाहिजे. कारण की जेवढं कॉम्पिटिशन आहे, आता तुम्ही मागच्या वेळेस 18,000 18,500 जागा होत्या, यावेळेस 9,500 जागा आहेत. तर 9,500 मध्ये कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. तुम्ही कट ऑफ बघू शकता, कंट्रोल सेक्शनचे बघू शकता, त्यानंतर SSC MTS वगैरे कट ऑफ या लेवलवर चालले. आपण कुठं आहोत? महाराष्ट्राच्या मुलांमध्ये हेच होते. UP बिहार दिल्लीवाल्या पोरांना आपल्याला टक्कर द्यायची आहे. महाराष्ट्राचे पोरं पण कमी नाहीत. आम्ही आता सांगणार, हे माझे रूम पार्टनर महाराष्ट्राचे आहेत. UP वाल्यांचा म्हणजे असं UP वाले कधी असं म्हणू नाही शकत की हे कमजोर आहेत बुवा. हे आम्ही 4 वेळा पाणी पाजतो त्यांना, तेवढी ताकद आम्ही ठेवलेली आहे. तुम्ही त्याच्याबद्दल हे तुमच्यासाठी हे कंटेंट पहा किती मेहनत चालू आहे. कंटेंट पण तुमच्यासाठी काय काय बोलायचं आहे काय काय नाही हे लिहून ठेवलेलं होतं. कारण की कोणता पॉईंट असं सुटला नाही पाहिजे असं माझ्याकडून एक म्हणणं आहे. त्यानंतर असं एक टेक्निशियनचं त्यावेळेस काय झालं होतं, एका 1:8 सायकोसाठी घेतात. सायकोसाठी जे तुमचं प्लॅटफॉर्म कोणते करायचे हे आम्ही नंतरच्या व्हिडिओत सांगणार आहोत. त्याच्याबद्दल जाऊ नका. तो काही एवढा मोठा विषय नाही. म्हणजे सायको हाय बऱ्यापैकी त्याच्यातही कट्टात, पण ते सांगू नंतर सांगू. पहिलं आपलं टार्गेट आहे की CBT2 मध्ये आपल्याला फोडायचं आहे CBT2. तर CBT2 साठी आमच्या वेळेस पण ते टेक्निशियन मध्ये जास्त पोरं कटले होते. तर टेक्निशियनसाठी आता माझं होतं फिटर. मी फिटर बद्दल बऱ्यापैकी माहिती सांगू शकतो. त्यानंतर बाकीचं जर डिझेल मेकॅनिक्स राहील, इलेक्ट्रिकल राहील, ते दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर करू शकता. मी फिटरसाठी एक स्वतःचं पण टेलिग्राम चॅनल आहे, मिशन इंडियन रेल्वे. तुम्ही त्या मिशन इंडियन रेल्वेला फॉलो करा. त्याच्यावर मी कंटेंट टाकलेला आहे, मॅथ, रिझनिंग, इंग्लिशचा. आणि वरून मी फिटरचं पण जेवढे मी जिथून प्रिपरेशन केली होती ते त्याच्यावर टाकणार आहे. तुम्ही जरूर त्या मिशन इंडियन रेल्वेला जॉईन झालं पाहिजे. आणि दुसरी की ते टेक्स्टबुकवरचे जे ऑप्शन आपण मारल्यावर ऑप्शन A, ऑप्शन B, त्याच्यानंतर खाली चेक करतो त्याच्यावर डिस्क्रिप्शन राहते. ते पूर्ण डिस्क्रिप्शन स्क्रीनशॉट काढून तुम्ही फोल्डर बनवून घ्या. ते पूर्ण पाठच करून घ्या तुम्ही. कारण की टेक्निशियन म्हणजे टेक्निकलचं असं कुठून येईल हे आजपर्यंत या युट्यूबवाल्यांना पण माहित नाही. त्याच्यामुळे आमच्या 1:8 घ्यायला पाहिजे तो 1:5, 6च भेटलेले आहे. तर टेक्निशियनवर भर द्या. भलेही ते क्वालिफाईंगच राहते, पण ते काढणं जरुरी आहे आपल्याला. कारण की तिकडे जर समजा 25-23 मार्कातले इकडे 90 पण असले तरी काही फायदा नाही. आता पुढचं हे झाला माझा अनुभव. थोडंसं आणखी बोलता बोलता काय आठवलं तर मी काही असं काही लिहून ठेवलेलं नाही आहे. तर बघू. आता आपल्यासोबत संदीप सर आहेत की संदीप सर नाशिकमधून आहेत. तर त्यांनी त्यांची प्रिपरेशन कशी केली हे थोडक्यात ते पण सांगते. संदीप हां हॅलो. तर हे आहेत आपले संदीप गायकवाड. संदीप दादा आहेत. संदीप दादा हे नाशिकवरून आणि महाराष्ट्राचे मुळात आम्ही जे हॉस्टेलवरच हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत. इथं सगळे महाराष्ट्राचे आहेत. एक नागपूरचा आहे, एक सोलापूरचा आहे कॅमेरामॅन, आणि संदीप दादा आहे. तर संदीप दादा आता थोडक्यात आपल्याला त्यांना कशी प्रिपरेशन केली हे पण त्याची अनुभव सांगणार आहे. तर संदीप दादा, तुम्ही CBT2 साठी मॅथ वगैरे हे कुठून केलं हे आमच्या व्ह्युअरला जाणून घ्यायचं आहे. माझं नाव संदीप. मी सुरुवातीला बँकिंगचा अभ्यास करायचो. ही ऍड आली होती जानेवारी 24ला. मग मी बँकिंगचं प्रिपरेशन सोडून डायरेक्ट रेल्वेच्या मागे लागलो होतो. रेल्वेचाच करू बुवा आपण, आता खूप दिवस झाले बँकिंग करून. तर म्हटलं मग बँकिंग करू. तर माझं बँकिंगमुळे ना मॅथ आणि रिजनिंग आहे ना चांगलं झालं होतं. त्यासाठी मी काही असं वेगळं केलं नाही. फक्त मनात भीती होती का रेल्वेचे काही क्वेश्चन मॅथचे आउट ऑफ असले तर काय करायचं. तर मी सायन्स सरांची बॅच घेतली होती. आणि सुरुवातीपासून माझे मित्र होते ते सांगायचे प्रीचा काही ताण घेऊ नको, तू प्री पासच होणार आहे, तू डायरेक्ट मेन्सचा अभ्यास कर. त्याच्यामुळे मी सुरुवातीपासून डायरेक्ट मेन्सचाच अभ्यास केला होता. आणि आम्ही 23 फेब्रुवारीला इकडे आलो.
तर इकडे अशी परिस्थिती का महाराष्ट्रात रेल्वेत महाराष्ट्र नाही आपला 50-55 पोरं आहे, त्याच्यात फक्त 10-12 पोरं आपले मराठी भेटतात. मराठी आहे, हा बरोबर. त्याच्यामुळे आपल्या मराठी पोरांचा टक्का वाढला पाहिजे रेल्वेमध्ये. त्यांनी चांगलं आपल्या एवढं फॅसिलिटी आहे, बाहेरचे लोक येऊन इकडं काम करताय ना, आपले मुलं रेल्वेत काम नाही भेटत आहे, असं अभ्यास नाही करत ते. महाराष्ट्राच्या एक्झाम जास्त देतात, पोलीस भरती झालं, MPSC झालं, इकडं आपण दुर्लक्ष करतो. तर संजय दादा, पुढे तुम्ही आता बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग जे आपलं सायन्स जे CBT बनला ते आपलं बेसिक सायन्स डेफिनेटली राहतच नाही, तर तुम्ही बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंगचा कसा केला ते जाणून घ्यायचं आहे. मी युथ पब्लिकेशनचे PYQ सॉल्व्ह केले होते आणि बॅच घेतली होती. साई खंडेलवाल सर एक हरीश सर होते, ती बॅच घेतली होती, त्याच्यावरून केलं. आणि मी डेली असं पेपर आले होते ना तर मॉक द्यायचो मी, टेक्स्ट बुक आणि ओली बोर्डची मॉक द्यायचो मी, त्या पूर्ण मॉक दिल्या होत्या मी. त्याच्यामुळे चांगला स्कोर आला होता माझा. संदीप दादा बेसिकली 96चा अटेम्प्ट आहे आणि त्याला करेक्ट 88 हे करेक्ट आलेलं आहे. तर रॉ मध्ये 87 पॉईंट आहेत, म्हणजे अॅक्युरेसी पण बघा तुम्ही, भाऊची अॅक्युरेसी 95% अॅक्युरेसी होती. तर अटेम्प्ट कसा करायचा हे पण आपण नंतर सांगूच. तरी संदीप दादा चला, चांगला धन्यवाद आमच्या महाराष्ट्राच्या आमच्या व्ह्युअरला तुमचे गायडन्स लाभलं. नेक्स्ट आहेत आपले प्रसाद भाऊ फडताळे. प्रसाद भाऊ फडताळे हे मुळात धाराशिवचे आहेत, जे सोलापूर मधून आलेले आहेत. यांचा मुळात CPT 1 आणि CPT 2 आणि यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर यांचं टेक्निकल नॉलेज जे प्रॅक्टिकल नॉलेज, आता सध्या मी पण आम्ही आता इथं लागलेलो आहोत, म्हणजे जवळपास टॉपरच आहोत. युआर मध्ये आम्ही सर्वांनी सिलेक्शन घेतलेलं आहे. पण आमच्या जेवढ्या हे जे लोकपालाच्या ट्रेनिंगवर मला असं वाटतं की मुळात जर खरोखर प्रॅक्टिकल नॉलेज असेल तर ते प्रसाद भाऊला आहे. प्रसाद भाऊला कसं याच्या फक्त लॉजिक वगैरे आम्ही करतो, मी पण करतो, मी खोटं नाही बोलणार, पण आम्ही करतो आहे. हा जो आहे तर प्रॅक्टिकल नॉलेज, जसं 3 Idiots मधला तो मेन हिरो आहे तशा टाईप आमच्या भाऊचं कर्तृत्व आहे. तर प्रसाद भाऊ, तुम्ही आमच्या व्ह्युअरला सांगा की CPT 2 आणि सायको वगैरे तुमची एक जर्नी सांगा थोडक्यात, तुम्ही कसं स्ट्रगल केलं. मुळात हे जसं आम्ही शेतकरी पुत्र स्वतःला म्हणतो तसेच भाऊ पण शेतकरी पुत्र आहे. सोलापूरच्या रांगागळी शेतातून आलेला आहे आणि सिलेक्शन घेऊन दाखवलेलं आहे. चला तर नमस्कार, मी प्रसाद, राहणार ऐटपूर तालुका जिल्हा धाराशिव. आणि भूषणनं सांगितलं त्यानुसार व्ह्युअर्सला एक मार्गदर्शन हवं होतं, त्याबद्दल मी मार्गदर्शन सांगू इच्छितो की मी प्राथमिक तर मी एक शेती करून अभ्यास केलेला आहे. म्हणजे मुळात मी असं काय कुठं पुण्याला जाऊन म्हणजे फिजिकली क्लास लावले असं काय नाही. ऑनलाईन जेवढं मटेरियल घेतलं तेवढं चांगलं मार्गदर्शन म्हणजे युट्यूबवरूनच मिळतं सध्याला, आणि जे अगोदरचे LP आहे त्यांच्याकडून आपल्याला मिळतं. तर माझा प्रवास सांगतो की मी 2018ची पण LP दिली, तेव्हा मी BTechला होतो आणि अभ्यास तर 2018 मध्ये मेन मध्ये फेल झालो, तेव्हा BTech चालू होता. तर त्याच्यानंतर असं ठरवलं की म्हणजे मी रेल्वेचाच अभ्यास करत होतो, आपली शेती करायची आणि पार्ट टाइम मध्ये अभ्यास करायचा. मग भूषणनं मला सांगितल्यानुसार की मॅथ साठी काय, तर मॅथ साठी मी सजेस्ट करेल तुम्हाला की साहिल खंडेलवाल सरची मी काय बॅच घेतली नव्हती, पण त्यांनी एक बॅच युट्यूबला फ्री चालवली होती. त्यातून जेवढा कंटेंट मला आवडला ती मी लिहून घेतला. आणि मॅथ साठी मला असं सांगायचं की RS अग्रवाल बुक बेस्ट आहे बुक, ते पण तुम्ही रेफर करू शकता. आणि जे ITI करतात किंवा डिप्लोमा करतात त्यांना पुढे LP ची भरती द्यायची, तर मी सांगेल की तुम्ही रट्टा मारून शिकू नका, तुम्ही टेक्निकल नॉलेज घ्या, तुम्ही ते कसं काम करतं काय करतं. कारण त्याच्यानुसार काय होईल की तुम्हाला जे टेक्निकलचं जे CPT 2चा पेपर आहे पार्ट B, तो तुम्हाला पास व्हायला मदत होईल. कारण तुम्ही मागच्या बॅच मध्ये पाहिलं असेल की बरीच मुलं पार्ट B मध्ये फेल झाली, कारण ते रट्टा मारून पास झालेली, तर फेक सर्टिफिकेट ITI घेऊन पास झालेली. तर मी तुम्हाला अजून म्हणजे सायन्स साठी नीरज सर बिगिनर साठी एकदम बेस्ट आहे. तर बाकी मॅथ तर झालं, बुद्धिमत्ताला काय तुम्ही तुमच्या म्हणजे आपल्या टेक्स्ट बुक वर हे ते चांगलं आहे. आणि मुळात टेस्ट सिरीज तुम्ही द्या, कारण टेस्ट सिरीज जर तुम्ही देत नसाल तर तुमचा अभ्यास करण्याला काही अर्थ नाही. तर तुम्ही टेस्ट सिरीज द्या, टेक्स्ट बुक चांगला बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. तर त्यानंतरच तुम्ही म्हणजे आम्ही तुम्हाला नंतर मार्गदर्शन करतात. धन्यवाद. आता यालाच मी कंटिन्यू करेल थोडक्यातच. बसा.
तर हे झालं आमचं आता प्रिपरेशनचं. फक्त एक आखरी जाता जाता एवढंच सांगायचं आहे की जेव्हा आपण अभ्यास तर करतो, सगळेच जण करतात महाराष्ट्रात, मुळात आपला एक चुकते कुठं, तर ते म्हणजे पेपरचा कसं सॉल्व्ह करायचा. तर मिनिमम आता जसं आम्ही तर 3-4 वेळा करतो, तर पण मिनिमम तुम्ही 2 अटेम्प्ट म्हणजे 2 वेळा पाहणं झाला पाहिजे पेपर कोणताही. आणि तुम्हाला पेपर सॉल्व्ह करताना जेव्हा जो येते क्वेश्चन तो तर बरोबर आहे, ठीक, तुमचा अभ्यास कधी समजते आपल्याला मॉक देऊ की जो क्वेश्चन येते तो सर्वांना येते, जो क्वेश्चन येत नाही तो किती लवकर स्किप करायचा हे तुम्हाला समजलं पाहिजे. तर कधी अटेम्प्ट करताना पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर आता 100 आहे, जसं CBT 1 ला काय झालेलं आहे, CBT 1 ला मॅथ आणि रिझनिंगचं वेटेज वाढलेलं आहे. तर मे बी काय होते होऊ शकते, तर यावेळेस कसं राहते 60 आणि 40चा रेशो असते तो, की मॅथ रिझनिंग 30-30 मार्काला आणि 40 मार्काला बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग. मे बी बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंगचे क्वेश्चन जर कमी राहिले तर तुम्ही त्यासाठी तयार राहिले पाहिजे. किंवा मॅथ रिझनिंगचे पण क्वेश्चन कमी आले, बेसिक सायन्सचे असले पाहिजे. तुमच्या इकडून परिपूर्ण तुम्ही तयारी ठेवा. आणि दुसरी गोष्ट, पहिल्या अटेम्प्ट मध्ये 70 ते 75 अटेम्प्ट तुम्ही करायला पाहिजे. आणि 20-25 क्वेश्चन असे आहेत की दुसऱ्या वेव्ह मध्ये किती की हुशारातला हुशार आणि टॉपरातला टॉपर. आता आम्ही टॉपरच आहोत इच्छे. तर पहिल्या याच्यात आता मिनिमम अटेम्प्ट माझ्याबद्दल जर सांगायचं झालं तर मी 4 म्हणजे 90 मिनिटाचा पेपर 50-60 मिनिटात होऊन 20-30 मिनिटात तो 2-3 वेळा रिवाइज मारला होता. तर त्याच्यात कारण की कधी कधी काय होते, 1 मार्कानं 2 मार्कानं आपलं जेव्हा सिलेक्शन होते ना, तर सिलेक्शन आपल्या अभ्यासामुळे नसते उगत, तो वे ऑफ म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, आर्ट ऑफ स्किपिंग हे तुम्हाला आले पाहिजेत. हे महाराष्ट्राच्या मुलांना हे समजण्याची गरज आहे. तुम्ही जास्तीत जास्त मॉक द्या, थोडासा पसीना येते, हे ते आपल्याला खराब वाटते, तुम्ही द्या, कोण नाही पाहणार. आपल्याला सिलेक्शन घ्यावं लागते. आपल्याला महाराष्ट्रातून सेंट्रलमध्ये यायचं आहे. सेंट्रलच्या म्हणजे या लेवलवर आपल्याला कॉम्पिटिट करायचं तर तुम्हाला हे करावंच लागेल. आणि तुम्ही हे करचाल. आणि तुम्ही हे सिलेक्शन झाल्यावर या चॅनलवर तुमचं पण आपण पॉडकास्ट घेऊ. चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.